आता 2 नंबरची कुस्ती म्हणजे माऊली आखाड्याचा पैलवान दादा शेळके अशी असणार आहे. प्रेक्षणीय कुस्ती असणार आहे. नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघता येईल आणि आपलं व्हिडिओच्या माध्यमातून चांगलं बघता येईल. आणि दोघेही उजव्या पवित्रावर लढतात. माऊली कोकाटे पवित्र सांगायचं कारण अशी कुस्ती चालू आहे. ज्या पवित्रावर पैलवान लढतो त्या पवित्रावरच जमतंय. पवित्रा बदलला तर लडबडल्यासारखं होतंय. हजारात एखादा दोन्ही पवित्रावर लढणारा कुंकुले का गणेश कुंकुले आखाड्यात आला मैदानात फिरतोय आणि ताकदीचा अंदाज घेण्याचं काम त्याचा जोडीदार गणेश कुंकुले आखाड्यात फिरतोय. गतिमान कुस्ती करा. गती म्हणजे प्रगती. थांबला तो संपला. आता गतिमान युग आलेला आहे. 3-3 मिनिटाचे राऊंड 2 30 सेकंदाची विश्रांती मध्ये. मॅटवरली कुस्ती सगळी चमकायचं असेल तर मॅटला पर्याय नाही. पण ही आपली कुस्ती, मातीवरली कुस्ती ही आपली कुस्ती. बैलाची झुंज मातीवरच लागते, वाघाची झुंज मातीवरच लागते, हत्तीची झुंज मातीवरच लागते आणि मानवी झुंज सुद्धा खऱ्या अर्थानं मातीवरच. अशी कुस्ती चालू आहे. गणाबा संतोष वेता दादा शेळके आणि माऊली कोकाटे. लांगेचा दादा शेळके, माऊली कोकाटे निळ्या लांगेचा. अशी कुस्ती चालू आहे. दादा शेळके हा बेंबळ्याचा पोरगा माढा तालुक्यातला आणि माऊली कोकाटे हा सराटीचा इंदापूर तालुक्यातला पुणे जिल्ह्याचा. चालू आहे कुस्ती आणि फक्त चौदंडे चालू आहे आणि दुहेरी पाच काढण्याचा प्रयत्न होता तो हो आणलेले अप्पा वाघमोडे. उद्याचे हे महाराष्ट्र केसरी आहेत. सगळ्यांचे आशास्थान आहे. भामला मैदान आहे 17 तारखेला. पोपट सरगर सरपंच जाहीर करतायत भामला कुस्तीचं मैदान. आणखी एक जबरदस्त कुस्ती लागते. मान्यवर पाहुणे सतपाल सोनटके मेळत आणि दादा सरोदे सोलापूर. आंतरराष्ट्रीय त्या कुस्तीचे स्पॉन्सर कैलासवासी दादा धोंडेबा ठवरे व कैलासवासी अंकुश महाकू देवकर यांच्या स्मरणार्थ दीपक दादासो ठवरे आणि बापूराव महकू देवकाते दोघांना विनंती आखाड्यात या. आतमधील चालू कुस्ती दादा शेळके आणि माऊली कोकाटे या कुस्तीसाठी सरपंच किरणजी माने साहेब यांच्यातर्फे 1000चं बक्षीस लागलंय विजेत्या मल्लासाठी. दोन्ही कुस्त्या महाराष्ट्रातल्या टॉप लेवलच्या लागलेल्या आहेत. महाराष्ट्र केसरीच्या गदेला हात घालण्याची हिंमत या आतल्या 4 पैलवानामध्ये आहे. बाबा रानगी आणि वैभव माने या. कुस्ती करा पैलवान. आतापर्यंत काही घडलेलं नाही. फक्त चौदंडी चालू आहे. मान्या डॉक्टर हो कुस्ती निकाली. कुस्ती सुटणार नाही. कुठलीही कुस्ती बरोबरी सुटणार नाही. लक्षात असू द्या. दादा शेळके माऊली कोकाटे ही कुस्ती निकाली. सतपाल सोनटके सर्वदे निकाली. इथून पुढच्या सर्व कुस्त्या निकाली होती. डॉक्टर समीर बडगर साहेब उपस्थित झाले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. मान्य पेटू माने उपस्थित आहे. डॉक्टर त्यांचं हार्दिक स्वागत आहे. एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम चाललंय. हिम्मत असेल तर किंमत होत असते. चमत्कार असेल तर नमस्कार होत असतो. अख्खा हिंदुस्थान गाजवलाय. माऊली तुम्ही
अख्खं जग गाजवलंय तुम्ही दादा, तुम्हाला सांगायची गरज नाही। मानसशास्त्र आणि सायकोलॉजी दोघांच्या अंगात आहे। कोणत्या वेळेला भात्यातला बाण काढायचं, कोणत्या वेळेला लक्ष वेधायचं तुम्हाला सांगायची गरज नाही। कोण आहे आबा? आपा ते पाच मन आखाड्यावरच्या सर्व दे आणि 70% या कुस्तीचे पावसात मान्य कैलासवासी दादा दोंडीबाट ठवरे आणि हात वरती करा दादा। आणि सतपाल अवघ्या 5 मिनिटाच्या आत कुस्तीचा निकाल लागणार। आपण एक हात पापण्यात एवढ्या मिटूच नका, सूर मारून पटकाला करा की टाळ्या। अस्सल हिरा सतपाल लढायला लागला आणि दादा सर्वजण खेमी धरली। दादा तुम्ही आहात, कुस्तीचा वलय आहे। सर्व घराणं केगावचं कुस्ती क्षेत्रातले स्वर्गीय मधुकरी व्यवस्था दिग्गज पैलवान आणि ते गरीबाचं पोरग आहे समोरचं सतपाल, विनयशील नम्र पैलवान आपल्या गटामध्ये हिंद केसरी मधुकरी गिवे तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची होरी कीर्ती मागे। आणि त्या दादाला शिवछत्रपती पुरस्कार आहे। दादा सर्व त्याला दोन्ही पायाला निकाप घातलेला, तिकडं माऊली आणि दादा समोरून कित्येक डाव आहे। हिम्मत असेल तर किंमत होत असते, चमत्कार असेल तर नमस्कार होत असतो। तुम्ही काल काय केले आज कोण बघायला येत नाही, आज आता ताबडतो कालचा पेपर हा आज नदीमध्ये जमा होत असतो। सकाळी ज्या पेपरची 5 रुपये किंमत असते तोच पेपर संध्याकाळी 5 रुपये किलोने विकला जातो। केल्याने होते आणि केलेच पाहिजे। समोर निकाल टाकता येतो, धोबी मारता येते, कलाजंग मारता येतो, थंड सालतो धन्य पंचाचा संच लाभलेला। सज्जन प्रेक्षकाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। कुस्ती नाही छुटेगी दादा आणि माऊली स्वतः गौतम बाबांनी जाहीर केलं एक सुद्धा कुस्ती इथून पुढे सुटणार नाही। त्यामुळं इकडं पट काढण्याचा प्रयत्न सतपालचा आणि ते झालेलं होतं। दादा सर्वजणांना तो हाला भुडकावला, समोरासमोर कुस्ती। जंगल में बहुत से पेड़ देखे हैं लेकिन चंदन जैसा नहीं, और दुनिया में बहुत से खेल देखे हैं लेकिन कुस्ती जैसा नहीं। अशी कुस्ती मानवाच्या पाचवीला काय पुजली असेल तर ती कुस्ती। आधी मानवाला सुद्धा आपलं अन्न भक्ष्य करण्यासाठी कुस्तीच खेळावी लागली होती। मारुती मोहिते टनू इथं हजर झाल्यात, त्याचं स्वागत आहे। आता मशीन तापलं। दोन अतिशय तगड्या कुस्त्या चालू आहेत। समोर उभा असलेले जरा खाली बसून घ्या विनंती। मैदान खाचाखाच गच्च भरलेला आहे। दादा शेळके माऊली कोकाटे एक अटीतटीची कुस्ती चालू आहे, तर इकडे दादा सरोदे विरुद्ध सतपाल सोनटके अशी कुस्ती चालू आहे। टांग लावण्याचा प्रयत्न होता, डाव प्रतिडाव चालू आहे। वैभव माने चला लवकर कपडे काढून राखायचे आणि सतपालने कब्जा घेतला। सतपाल म्हणल्यानंतर आठवण येते त्या महाबली सतपालची। एक दिल्लीचं वादळ, एक दिल्लीचं तुफान महाराष्ट्रात आलं होतं। महाबली सतपाल कुणाची जोड आहे कळना आणि कुणाला 5 मिनिटाच्या पुढे सोडना। ऐतिहासिक कुस्ती लागली 11 जानेवारी 1977 ला बेळगावला आणि ते दिल्लीचं वादळ, दिल्लीचं तुफान खऱ्या अर्थानं बिराजदार मामाने शमवलं नाही तर थोपवलं। खरोखर या महाराष्ट्रात सहजासहजी कुणाचं कौतुक केलं जात नाही। तगड्या कुस्ती आहेत, डाव प्रतिडाव चालू आहे। अखंड साधना, खडदा तपश्चर्या, रोज लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो, तेव्हा हे शक्य होत असतं। अशक्य करण्याची किमया खऱ्या अर्थानं पैलवानकडे असते।
असाध्य ते साध्य करीत असायाचं कारण अभ्यास होतो का म्हणे. या जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य नाही, अशक्य नाही हे कोणी दाखवून दिलं असेल तर ते पैलवानने सतपालने कब्जा घेतलेला आहे. पलीकड समोरासमोर कुस्ती चालू आहे माऊली आणि दादा. अनेक बार कुस्ती झाली. हलू नका हलू नका. दोन कुस्त्या भव्य आणि दिव्य असं मैदान. खट्ट आणि खसेराच्या कुस्त्या. मान्य श्री प्रकाश कुंभार माजी उपसरपंच यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. त्याबद्दल आमच्या सर्व निवेदकांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद प्रकाश कुंभार साहेब. डाव आणि प्रतिडाव केल्याने होत अधिक केलं पाहिजे. समोरचा काय करणार याच्यापेक्षा मी काय करणार हे कुस्तीत महत्वाचं असतं. हारजीत होत चौकणीत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान सालाबाद प्रमाणे होणार आहे. ती सर्वांनी घ्या आणि घुटना. ओ बल्ले 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 टाळ्या टाळ्या टाळ्या. सतपाल सोनटक्के भारत माता की जय. गरीबाचं नाव करते अख्ख्या महाराष्ट्रात. बरोबर आहे मध्ये सर. बक्षीस द्यावं गरीबाला. जालिंदर मुंड्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस रोख आलेला इथं सतपालला. अमर भैया जगदाळे यांच्यातर्फे किती हो भैया साहेब? 500 रुपयाचं बक्षीस. अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्यातर्फे किती? 500. सर्वांनी बक्षीस द्या. ए सतपाल राऊंड मार्क गर्दीमध्ये 10,000 रुपये झालं पाहिजे. हो वस्तुस्थिती आहे अतिशय गरीबागरचा पोरगा आहे. हो द्या. थेंबे थेंबे तळे साचे. पोट भरलेल्या माणसाला जेवण घालणं व्यर्थाय. समुद्रात पडणारा पाऊस व्यर्थाय. खडकावर पडणारा पाऊस व्यर्थाय. ज्याच्याकडे धन आहे त्याला दान देणं व्यर्थाय. ह्या गरीबाला आज पैशाची गरज आहे. 100 रुपयानं सहज चहाच्या टपरीवर गेलो. खोमने गुळाला चहा 20 रुपयाला झाला. एक मिनिट. हा एटीएम मशीन यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस सतपालला. अशी पंच झाली पाहिजे माणसं. घालाय किशन जातो. ए सतपाल प्रत्येकाचं दर्शन घेऊन बक्षीस द्यावं. बहामगावचे पोलीस पाटील शंकर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. स्वतःच्या खिशात हात घाला. ते मध्यस्तर म्हणते खिशात हात घाला म्हणतात दुसऱ्याच्या घालते. धनाजी मतने निवेदकांच्या वतीने 100 रुपये. युवराज तात्या मलिविद्या कुस्ती संघटक सोलापूर जिल्हा यांच्या वतीनं 500 रुपये. 100 रुपये. आणि वकिलाच्या खिशातनं पैसे काढणं म्हणजे तुम्ही आमचं पुकारता तुम्ही करा. शंकरांना कोण 100. हनुमान शेळके द्या की 100. हा द्या. समुद्रातल्या गलासमोर पाणी काढल्याने काय समुद्र हलका होतोय का? होय आबा बरोबर आहे का? चहा पाण्याला पैसे जातात, नाश्त्याला पैसे जात आहेत. इकडं तिकडं कुठं तर पैसा खर्च होतोय. चांगल्यासाठी पैसा जातोय, दुधासाठी जातोय, तुपासाठी जातोय. बापूसाहेब माने महाराज यांच्याकडून सतपालला 200 रुपयाचं बक्षीस. आम्हाला कोणी सुद्धा बक्षीस देऊ नका. सतपालला द्या. हो आम्ही काही खोराक खात नाही. पांडुरंग तात्या पिशे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस सतपालला. किरण माने साहेब यांच्यातर्फे 1000 रुपये सतपाल. काय निवेदकाला काय आम्हाला काय मेहनत मारायची. खंडू कौसुले यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस सतपालला. पांडुरंग तात्या पिशे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस सतपालसाठी. बॅटरी आमच्या चार्ज. किरण दादा माने यांच्यातर्फे पराजित दादा सर्वदेला 500 रुपये. तिकडे विजय पैलवानाच्या तुलनेत पराभूत कमी नसतोय. पराभूत पैलवानलाही बक्षीस दिलेलं आहे. बघा दादाही तितकाच खुल्लेबर लढलाय आणि दादा सर्वदेचं कौतुक करताना मानकीचे डबल सरपंच किरण भाऊ माने यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. माऊली सरगर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. आधी या कुस्तीचं कौतुक होत असताना आकड्यावरच्या कुस्तीकडे आपलं दुर्लक्ष होता कामा नाही. 2 चांगली पोर लढतात. महाराष्ट्राचं ते किरण आहे. एक मिनिट. मुन्ना यांच्याकडून सतपालला बक्षीस. दादा आणि माऊली भात्यातलं डाव काढाय की बस झाली चौदंडी गर्दनगी काय तुमच्याकडे ती पूर्ण होणार आहे.
अजून दोघांनी गुडघा टेकला नाही. खशाबा बुधावले यांच्यातर्फे पैलवान सतपालला 200 रुपयाचं बक्षीस. चेअरमन माऊली सलगर यांच्याकडून सतपालला 500 रुपयाचं बक्षीस. हो देव, बक्षिसाची गरज आहे त्याला. हो, गरिबासाठी 5-10 मिनिटं जर आपण वेळ घेतली तरी सुद्धा रोज मैदानाला कुस्ती खेळला तरच पैसे मिळतात आणि त्यातून उदरनिर्वाह होतो, नाहीतर उपासमारीची वेळ येते. समाधान साळुंके यांच्या वतीनं पाणी अंगावर खेळल्यासारखा कुस्तीतलं वैभव माने आला. 10, 11 आणि 12 या वेळेला सिकंदर अशाच कुस्त्या करत होता. या जनता जनार्दन प्रेम केलं सिकंदर वरती, तिच्यात हात घालून 2 हातानं, म्हणून सिकंदरना प्रदेश गाजवला, महाराष्ट्राचा कीर्ती. माझ्यासारखं तेजस्वी तारा करा की टाळ्या गावच्या पोराचा. आणि घरात एक तयार करा. कोण बघत आहे तुमच्या बिल्डिंगा? 5,000 टन आणि 10,000 टन. कोण एपड्या बघत नाही. तुमची मर्जी नसून होडी कोण बघायला येतंय? कसा आहे वैभव? मधने म्हणतात उघड्या तिजोऱ्या तयार करा. झाकलेल्या तिजोरीत कोण बघायला येत नाही. तुमच्या तिजोरीत किती आहे, बँकेत किती आहे, अशी उघडी तिजोरी तयार करा. कुणाचं पोरग पैसे फिटले, येताना काय आणायचं नाही, जाताना काय न्यायता येत नाही. वैभव मानेची कुस्ती लावा. माऊली मॅटवरती गाजत होता. हॅलो. हो दादा. आणि ती कुस्ती हेरवून घेतली गौतम बाबांनी. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्तीचा माहोल तयार झाला. इकडं वैभवचा कब्जा घेण्याचा प्रयत्न होता आणि मोठ्या तडफेनं वैभव निघून गेला. करा की टाळ्या गावच्या पोरासाठी. हे कौतुक, हे कसं गौतम केलंय. असंच भगवान श्रीकृष्ण करायचे. फेंद्याला घ्यायचे, सुदाम्याला घ्यायचे, वाकड्याला घ्यायचे, सर्वांच्या भाकरी घेऊन यमुनेच्या काठी जायचे, त्याचा काला करायचं आणि तो प्रसाद सर्वांना वाटायचे. ते काम केलं गौतम बाबांनी. हिंदवी स्वराज्याचे मालक राजा शिवछत्रपती पुढे झाले, पण 18 पगड जातीची माणसं त्यांच्या सोबत होती, म्हणून हिंदवी स्वराज निर्माण झालं. म्हणून आज अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये द ग्रेट राजा हा धडा शिकवला जातो. राजे शिवछत्रपती कधी शाळेत गेले नाही. एवढं मोठं काम श्रीमंत योगी, श्रीमंत असून योगी होते शिवाजी महाराज. म्हणून गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा होत्या, हातामध्ये भगवस्त्र, क्रांतीचा दिशा, सज्जनाच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या पाणीपत्यासाठी कमरेला भवानी तलवार. असं काम एवढं मोठं केलं, म्हणून अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये द ग्रेट हा धडा शिकवला जातो. वैभव माने कुस्ती करायच्या. माऊली आणि दादा शेळके बघता बघता काही मिनिटं भूतकाळात जमा झालेले आहेत. कुस्तीचा निकाल हा लागणारच. ही कनेरचं कुस्ती मैदान आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आतापर्यंत सर्व कुस्त्या निकाली. एकही कुस्ती बरोबर. भामगावचे सरपंच सन्मान लोचन चालला म्हणून आम्हा 5 निवेदकांना 200 रुपयाचं बक्षीस दिलंय. धन्यवाद. आणि कौतुकाची आज या ठिकाणी आम्हा निवेदकाचं कौतुक केलं. तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि किरीपाट दरम्यान कुस्ती करेला त्याचप्रमाणे गोकुळाष्टमी निमित्त मोजे कनेर तालुका माळशिरस 19/8/2022 रोजी भव्य आणि दिव्य कुस्त्याचं मैदान आयोजित केलं. पैलवान वस्ताद आणि सर्व मंडळाची नोंद घ्या. 1 नंबरचे पैलवान चला मैदानावरती या. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर उर्फ विशाल बनकर. सर्वांच्या नजरा तुमच्याकडे लागलेल्या आहेत.
अशक्य ती शक्य करून दाखवण्याची किमया या कनेर मुक्कामे कनेरकर बंधू आणि गौतम बाबा माने यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारी मंडळी, माने सरपंच असतील, कुंभार राजे असतील, बाजीनाना असतील, सर्व बोलतोय. बहुजन समाज असेल, शेतकरी वर्ग असेल, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, कृषी, उद्योग आणि व्यापार सर्व क्षेत्रातल्या माणसानं सहकार्य केला म्हणून आज प्रेक्षकांना खचाखच भरलंय मैदान. रावसाहेब बाप्पा मशीन आणली का? किती प्रेक्षक आहे आज या ठिकाणी? खऱ्या अर्थानं सर्व दादा आणि माऊली आपलं महार नावाला शोभेल अशी कुस्ती करा. समोर हापसे भाऊना उंचीचा पुरेपूर पैदा घेतला होता, तेवढा सावधान आनंदाची बात. उद्या फार सुंदर कुस्ती मैदान, अगदी डोळ्याचं पारणं भेटणार. कोरोनाच्या कालखंडामध्ये जी भूक अपुरी राहिली होती ती कनेरकर आणि गौतम बाबाने आज पूर्ण करत आहे. सगळ्यालाच अधिवेशन बघायला जायला जमलं नाही हो, सगळ्याला जमलं नाही. गावगाड्यातल्या अनेक कुस्ती शौकीन होते दादा, पण प्रकाश फायनलला आला ना तर MH 12च्या गाड्या साताऱ्यात जास्त दिसायला लागल्या होत्या संध्याकाळी. MH 45च्या त्यावेळेला साताऱ्यात सोलापूरकरांची गर्दी दाटली होती. फार प्रेम करतात विशालवरती. दादा आणि पडला केव्हा पाडलाच्या पेक्षा लढता कसंही जनता जनार्दन बघत असते. माने हिंद केसरी अशी कुस्ती सांगलीच्या राजवाड्यात लागली होती आणि आता जो समोरून चट्टी धरून मागा आकडी लावण्याचा प्रयत्न होतोय अशाच प्रयत्न केला हजरत पाटलांनी. दोन्ही चट्ट्या धरल्या आणि मागा पाय लावला, मारुती मान्याचा छाप उठवला. ही कथा 1960च्या दरम्यानची. परत ती कुस्ती ठरली, परत पोलीस परेड ग्राउंड वरती सांगलीला, आणि तिथं मारुती मान्यानं घिश्यावर मारलं हजरत पाटलाला. अशी एक आठवण. पैलवान डाव करत असताना अगोदर कुस्ती कुठं जाती कशी जाती याची प्रचिती येते. जसं सतपालला मारलं, काकीत हात घालून ढोंगरी लावली बिराजदार मामानं, त्याला इंग्लिश मध्ये थंडर डाव म्हणतात. थंडर डावावर 11 जानेवारी 1977 मारलं. त्याची आठवण का? माझ्या आणि बिराजदार मामाची कुस्ती झाली. 3 वेळा खाली धरून आणलं होतं मला, काकीत हात धरून. तर बिराजदार मामाची माझी कुस्ती बरोबरीनं सुटली होती. मंडळी झालेल्या कुस्तीमध्ये पैलवान वैभव आणि पैलवान अशी एक आठवण आली डाव मारत असताना. तसेच दादा शेळके नुसताच निवेदक नाही, चांगला पैलवान पण कुस्ती बरोबर. अशा कितीतरी कुस्त्या वेळ चालू होतं आणि यात सतपाल सोनटक्के आणि पैलवान दादा सरोदे यांची कुस्ती झालेली. त्यामध्ये दादा सरोदेवर पैलवान सतपाल सोनटक्के यांनी मात केलेली आहे. वैभव अंगभर डोळे आलेले आहेत, आता मशीन तापले. आता पुढे समोर पोलादी काम आहे कोल्हापूरची. आणि पंचांच्या निर्णयानुसार वनवाने आणि बाबा लाडगे कुस्ती बरोबरीत सुटलेली, बरोबरीत सोडण्यात आलेली आहे कुस्ती वैभव आणि बाबा लाडगे. जोरदार हे कौतुक काय. आता पृथ्वीराज येणार आणि कुस्तीचा थरार रंगणार. पृथ्वीराज अंदर चले. पृथ्वीराज पाटील चला कड्यावरती या आणि 2 नंबरची कुस्ती बरोबरी सुटलेला आलेले दादा शेळके.